परंतु रायगड जिल्ह्याच्या वतीने 6 तारखेला कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन देणार आहोत की जी SIT नेमलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही रायगड जिल्ह्यात जाणार आहोत। तर सकल मराठा त्या SIT कराल तर SIT त्यांचीही करा ज्यांनी खरोखर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन 2.5 वर्ष जेलमध्ये काढलीत आणि त्यांच्या सांगण्यावरनं जर का जरांगे पाटील साहेबांच्या सारख्या माणसाला तुम्ही बदनाम करता तर त्यांची SIT झाली पाहिजे। आणि सांगायचं म्हणजे असं आहे की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या संदर्भामध्ये गावोगाव मिटिंगा होत होती किंवा गाव बैठका होत होत्या त्यावेळेस हे आमचे आमदार खासदार असतील हे कुठेही त्या बैठकांना आले नाहीत किंवा मराठा समाजाला कुठेही सपोर्ट केला नाही। जरांगे यांच्यावरील SIT विरोधात रायगडचे मराठे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। सकल मराठा समाज रायगड जिल्हा वतीने खोपोली येथे आज रविवार दिनांक 3 मार्च रोजी बैठक पार पडली। यामध्ये ठळक मुद्द्यांवर जिल्ह्याच्या भूमिकेविषयी निर्णायक चर्चा झाली। मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यावर लादलेल्या SIT विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून मराठा बांधव बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता अलिबाग येथे जाणार आहेत। तसेच SIT विरोधात जिल्हाभर मोठमोठे बॅनर लावणार असून आधी सरकारमधील आरोपी असलेल्या राजकीय नेत्यांना SIT लावा असे निदर्शनास आणून देणार आहोत। मराठा समाज मागास ठरलेला असताना मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यायला पाहिजे होतं। 50%च्या आत न देता 10% देऊन मराठ्यांची फसवणूक झाली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मराठा समाज आपली निर्णायक भूमिका येणाऱ्या दिवसातच जाहीर करेल असे सर्वांमते ठरले। यावेळी विनोद साबले, सुनील पाटील, मंगेश दलवी, राजेश लाड आदींसह शेकडो मराठा बांधव उपस्थित होते। सर्वप्रथम रायगड जिल्हा सकल मराठा समाजाची आमची आज बैठक झाली कारण 2 त्याला कारणं होती। एक तर मराठा मनोज जरांगे पाटलावरती जे आरोप केले जातात अतिशय घाणेरडे आरोप केले जातात त्याचा निषेध करण्यात आलं आणि राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या फक्त मनोज जरांगे पाटील नव्हे तर मराठा आंदोलनाच्या विरोधात त्यांनी जी SIT नेमलेली आहे त्या SITचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आज मीटिंग घेतलेली आहे। कारण आम्ही स्वतः इथे खोपोली इथे मराठा समाज रायगड जिल्ह्याची तुम्ही ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांचा मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये आम्ही सर्व रायगड जिल्ह्याचे आम्ही सर्व समन्वयक बसलो आणि त्या मीटिंगला साधारण 12 ते 13 लाख रुपये खर्च येणार असं जेव्हा आम्ही अंदाज घेतला होता त्यावेळेस मीटिंगमध्ये जवळजवळ 100 लोक बसली होती आणि तिथेच बसल्या आम्ही लोकांनी 8-10 लाख रुपये तिथे गोळा झाले। म्हणजे आज कोणी म्हणतोय की याला कोणी स्पॉन्सर केलं आहे का तर अजिबात नाही। आम्ही जो मोर्चा घेतला होता त्यामुळे आमच्या रायगड जिल्ह्याच्या मोर्चाच्या अनुभवावर आम्ही सांगतो की हा सकल मराठा समाजाने मोर्चा घेतलेला होता। मनोज जरांगे पाटील त्या मेळाव्याला आले होते परंतु इथे सगळे पैसे हे आम्ही स्वतः आम्ही प्रत्येकाची वैयक्तिक कुणाकडे न मागता स्वयंस्फूर्तीने ते पैसे दिले होते। त्यामुळे जी SIT चौकशी करायची असेल ते तुम्ही बिंदास करा। ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील 25 तारखेला वाशी येथे जाण्यासाठी आले होते 25 तारखेला आमच्या रायगड जिल्ह्यात आले होते जवळजवळ 8 ते 10 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही केली होती पण ती कशी आमच्या माय भगिनींनी स्वतः सकाळी 5 वाजता 6 वाजता उठून भाकरी आणि चटणी आणि त्याला भाजी अशी मिळून दिली होती। त्यामुळे जी काय चौकशी करायची असेल आम्ही घाबरत नाही। पण यावरून एकच दिसतं की आता राज्य सरकार कुठेतरी मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी मराठा समाजाला नेतृत्व जे तयार होतंय ते तयार होऊ देऊ नये म्हणून मनोज जरांगे पाटील कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही कुठल्या दबावाला बळी पडत नाही मग त्यांना बदनाम करा यासाठी जो कट आहे तो कट मराठी हाणून पाडतील। कारण आज मनोज जरांगे पाटलासारखा हिरा मराठा समाजाला जर का नेतृत्व करतोय त्याच्या पाठीशी संपूर्ण रायगड जिल्हा आज आमचा आहे। आज सकल मराठा समाज रायगड जिल्ह्यामध्ये जे ठराव झाले होते पहिला मुद्दा की जी SIT नेमली त्याचा निषेध तर करण्यात आलेला आहे परंतु रायगड जिल्ह्याच्या वतीने 6 तारखेला कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन देणार आहोत की जी SIT नेमलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही रायगड जिल्ह्यात जाणार आहोत। तर सकल मराठा समाजाच्या रायगड जिल्ह्यातील सर्व बांधवांना यामध्ये आवाहन करण्यात येते की आपण स्वतःची वाहनं घेऊन जेवढा जास्तीत जास्त संख्येने निवेदन देण्यासाठी यायचं आहे। कारण पुन्हा SIT आहे म्हणून सांगतोय लोक नाही तर पुन्हा सांगतील की अरे हे गाड्या पडतात की नाही। अजिबात नाही। तुम्ही स्वतः पोलीस डिपार्टमेंटच्या कुठल्याही माध्यमातून तुम्ही चौकशी करा। आमच्या मेळाव्याला एकही गाडी पाठवली गेलेली नाही आहे जो तो स्वतःच्या भाकरी घेऊन आला होता। आणि पुन्हा एकदा सांगतो की 6 मार्चला सकाळी 11 वाजता आपल्याला अलिबाग कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी जायचं आहे। SIT जी नेमली त्याचा निषेध करण्यासाठी आपल्याला ते जायचं आहे। आपण पाहिलं असेल गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणासाठी हा लढा सुरू असताना आज मराठा संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांनी जो काही
अतिशय सनदशीर मार्गाने जो लढा सुरू ठेवला आहे आणि ते कुठंही मॅनेज होत नाही, कुठंही ते शरण जात नाही आणि हा अंतिम टप्प्यात आलेला या आरक्षणाचा मुद्दा हा कुठंतरी खोडून काढायचा आहे, हे कुठंतरी दडपशाहीने दाबायचं आहे म्हणून हा चाललेला हा त्यांचा खटाटोप आहे. ठिकठिकाणी म्हणजे राज्य सरकारने जे धोरण स्वीकारलं आहे ते जे बॅनर काढत आहे तर आमचं तर म्हणणे जी SIT लावले ते ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, ज्यांना आपण मंत्री त्या ठिकाणी केलं त्यांची पहिली SIT आपण नेमावी. ह्या SITला मनोज जरांगे पाटील सोडा, हा आमचा समाजसुद्धा त्याला घाबरत नाही, उलटी सखोल त्याची चांगल्या अधिकाऱ्यांना नेमून एक उच्चस्तरीय चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आज समाजाने केलेल्या ह्या सभा असतील, समाजाने आमच्या माता भगिनी केलेलं त्या ठिकाणचं अन्नदान असेल त्या ठिकाणी समोर येईल. तुम्ही मूल मुद्दा तुम्ही सांगा. सांगायचं म्हणजे असं आहे की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या संदर्भामध्ये गावोगाव मिटिंगा होत होती किंवा गाव बैठका होत होत्या त्यावेळेस हे आमचे आमदार खासदार असतील हे कुठेही त्या बैठकांना आले नाहीत किंवा मराठा समाजाला कुठेही सपोर्ट केला नाही. परंतु वाशीला ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळतं अशा प्रकारची भूमिका जाहीर झाली आणि आम्ही कर्जतमध्ये DJ लावला, ते DJच्या तालावर नाचायला हे सगळ्यात पुढे होते. आम्हाला याच गोष्टी लाज वाटते की तुम्ही DJच्या तालावर नाचलात, DJचा गुलाल खाल्लात, लोकांमध्ये जय जयकार करून घेतलात. आणि ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार होते तेव्हा भरत गोगावले असतील किंवा त्यांच्या शेजारी महेंद्र थोरवे आमदार उभे होते आणि ते बोलतात की तिथे कसे येतात ते बघू, आम्ही उभे राहू. अरे आम्ही ज्यावेळेस येऊ तेव्हा तुमची तिथे उभी राहण्याची हिंमत नसेल हेही तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही तिथे उभे राहाल दोघे जण आणि आम्ही 2 लाख लोक या कर्जत मतदारसंघातले आणि महाड मतदारसंघातले त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि त्यावेळेस तुम्ही तिथे कसे उभे राहतात ते आम्ही पाहतो. आणि येत्या इलेक्शनला तुमची जी वक्तव्य आहेत तो मराठा समाज त्याचा 100% समाचार घेईल आणि हे तुम्हाला दिसून येईल. सरकार जर लावत असेल जरांगे पाटलाची तर मला म्हणायचं सरकारने जे 50-50 खोके वाटले त्या आमदारांना त्याची SIT लावा. सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी जे आहेत, काल परवापर्यंत 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारे अजितदादा असतील किंवा छगन भुजबळ त्यांची राष्ट्रवादी पार्टीचे जे अनेक कार्यकर्ते होते, हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणून मोदी साहेब त्या ठिकाणी बोंबलले आणि त्यांच्यानंतर दुसऱ्या दिवशी यांना पक्षामध्ये घेतला. प्रथम त्यांची चौकशी लावा. तुमच्या पक्षामध्ये अनेक असे लोक आहेत, किरीट सोमय्या आहे, तिकडे सामंत आहेत, दरेकर आहेत, अनेक लोक आहेत, त्यांची पहिली समिती SIT लावा. जरांगे पाटलाची तुम्ही 100% SIT लावा आणि लोकांनाही खरू दे खरं सोनं कुठलं आहे आणि हे खोटं सोनं कुठलं आहे लोकांना कळू दे आणि 100% त्या चौकशीतून मनोज जरांगे हे 100 लाख पट्टीने बाहेर पडतील हे निश्चित. योद्ध्याला पराभूत करता येत नाही तेव्हा त्याला बदनाम केला जातो. जरांगे पाटील साहेब हे मराठ्यांचे संघर्ष योद्धा आहेत, त्यांना हे बदनाम करू शकत नाहीत. सगळे षडयंत्र करून हे दमले. आता SIT चौकशी लावली आहे. आमचं म्हणणं SIT लावताना तर लावाच, तुम्ही लावाच SIT लावून तुम्हाला सत्य बाहेर येईल. ज्या महिलांनी, ज्या माझ्या माता भगिनींनी पहाटे 5 वाजता उठून जरांगे साहेब येणार आहेत म्हणून घराघरातून हजारो लाखो भाकरी वाहिल्या, तुम्ही SIT लावताना ती चौकशी करा की त्यांच्या घरी आलेलं अन्नधान्य कोणाचं होतं. आपल्या नवऱ्याच्या, आपल्या मिस्टरांनी कमवलेल्या कष्टातून त्या माय भगिनींनी भाकरी भाजून आंदोलनं दिल्या होत्या. SIT कराल तर SIT त्यांचीही करा ज्यांनी खरोखर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन 2.5 वर्ष जेलमध्ये काढलीत आणि त्यांच्या सांगण्यावरनं जर काही जरांगे पाटील साहेबांच्या सारख्या माणसाला तुम्ही बदनाम करता तर त्यांची SIT झाली पाहिजे. आणि राहिला प्रश्न ज्यांनी म्हणजे एक मध्ये भरत गोगावले साहेब आणि काही आमदारांनी एक विषय केला होता की जरांगे साहेब मॅनेज झाले की काय. मॅनेज तुम्ही लोक झालीत, तुम्ही लोक मॅनेज झालीत. जग तुम्हाला काय नावाने ओळखतं हे एकदा बघा. तुमच्या नावावर काय शिक्का लागलाय, जरांगेंवर तो शिक्का लावायचा प्रयत्न तुम्ही करू नका. मधीच एक महाठक बोलला होता की कुठल्या तरी उपमुख्यमंत्र्याचा मराठा समाजावरती उपकार आहेत. मराठा समाजावरती छत्रपती शिवाजी महाराज सोडून कोणाचे उपकार नाहीत. एकच माणसाचे उपकार आम्ही मानतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळं असला आगाऊपणा कोणी मराठा समाजाबद्दल बोलण्याचा करू नये. कारण समाजालाही माहिती आहे, हे जे तुम्ही म्हणालात की समाजाच्या विरुद्ध समाजाच्याच नेत्यांनी स्टेटमेंट दिलंय, तर समाजाला हेही माहिती आहे की छत्रपतींच्या काळात सुद्धा खंडोजी खोपडे जन्माला आले होते. हे जे स्टेटमेंट देणार आहेत हे खंडोजी खोपड्यांच्या अवलादी आहेत, जे म्हणत होते की तुम्ही एकदा तिकडे येऊन बघा, आम्ही भिंत तयार करू मराठ्यांची. अरे मराठ्यांची मोगलांची भिंत तोडून मराठे
घुसलेले दिल्लीवर झेंडा फडकवणारे मराठे आहेत. तुझ्या भिंतींची आम्हाला आवश्यकता नाही. रात्री चुराडा करून लोक निघून जातील. आजही आमची विनंती आहे की समाजाविरुद्ध बोलताना आपली जीभ ताब्यात ठेवून बोला. समाज मीडियावर येत नाही, पण ज्यावेळेस मागे लागेल तुम्हाला सळोकी परो करून सोडेल. एक मराठा